जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। सकल मराठा समाजाच्या वतीने संगीता वानखेडे हिचा जाहीर निषेध। महिलांचा अपमान करणाऱ्या वानखेडे विरुद्ध कठोर कारवाईची मागणी। सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबवर कुणाच्या तरी सांगण्यावरून कुणाच्याही बद्दल अत्यंत वाईट आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या संगीता वानखेडे या महिलेविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठी संतापाची लाट निर्माण झाली असून अभद्र भाषा बोलणाऱ्या या महिलेवर कठोर कारवाई करा अशी मागणी संगमनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली असून वानखेडे हिचा तीव्र निषेध करण्यात आला आहे। संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे याबाबतचे निवेदन देण्यात आले। यावेळी सौ अर्चनाताई बालोडे, पद्मा थोरात, प्रमिला अभंग, शीतल भुसाळ, अमृता राऊत, बेबीताई थोरात, सुनीता कांदळकर, मीना पटेल, सपना मंडलिक, छाया देशमुख, उज्ज्वला गोडगे, मनीषा शिंदे, वैशाली बर्गे, सुरेश झावरे, तात्या कुटे, सत्यजित थोरात, सुरेश थोरात, लक्ष्मण बर्गे, सौरभ कोल्हे व आदी मान्यवर उपस्थित होते। या ज्या काही अश्लील वक्तव्य करतात याचं आम्ही आमच्या संगमनेर तालुका आणि सकल मराठा महिलांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो। ही महिला इतकं घाणेरड्या शब्दांमध्ये जे काही बोलते, हिने काही मक्ता घेतलाय का? कोणी समाजातले म्हणजे वेगळ्या वेगळ्या समाजाच्या समाज बांधवांवर, समाजातील महिलांवरती वक्तव्य करते आणि जे कोणी मोठे राज्यातील चांगल्या चांगल्या पदांवरती पद भूषवलेले नामदार व्यक्ती आहेत यांच्याविषयी अश्लील वक्तव्य करते। हिने काय अशा गोष्टींचा ठेका घेतला का आणि अशा प्रकारे बोलते की त्याचा आम्ही महिला निषेध करायला जे काही तिला रिप्लाय करायला सुद्धा घाबरत होतो आतापर्यंत, पण आता आम्ही सर्व महिला एकत्र आलो आहोत आणि तिचा पोलिसांमार्फत या सरकार देवेंद्र फडणवीस असतील, गृहमंत्री वगैरे जे कोणी असतील यांनी सर्वांनी याचं माहिती घ्यावी आणि तिच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी आणि तिच्या मागे 100% कोणीतरी आका आहे, एक शक्ती आहे की जी तिला प्रोत्साहन देते आणि चांगल्या चांगल्या लोकांना ती बदनाम करण्याचा प्रयत्न करते। संगमनेर येथे पूर्ण संगमनेर नाही तर संपूर्ण महाराष्ट्र बघतोय संगीता वानखेडे नावाची जी विकृत महिला आहे ती महिलांवर बोलते। आपल्या नामदार बाळासाहेब थोरात साहेबांचे जे अतिशय सजोड असे प्रामाणिक ज्यांनी सुसंस्कृत असं काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर बोलते। तेवढंच नाही तर सकल मराठा समाजावर बोलते। सर्व कोणालाच ती सोडत नाही आणि अतिशय अश्लील भाषेत ती वक्तव्य करते। खरं तर लहान मुलं घरात मोबाईल बघतात, मुली बघतात, जेणेकरून आमच्यासारख्या महिला बाहेर पडल्यात आणि बाहेर पडायची आम्हाला आता भीती वाटायला लागली की ती जर नामदार बाळासाहेब थोरात साहेबांवर जर असं बोलते तर आमच्या सर्वसामान्य महिलांना काय करणार आहे। तर मी आमच्या आपल्या नगर जिल्ह्याच्या वतीनं, संगमनेर तालुक्याच्या वतीनं आणि सर्व सकल मराठा समाजाच्या वतीनं मी त्या बाईचा जाहीर निषेध करते आणि एक विनंती करते की राज्य महिला आयोगाची एवढी मोठी स्त्री शक्ती बसलेली आहे, रुपालीताई चाकणकर त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्या इतर सगळ्या गोष्टी अतिशय हिरिरीने भाग घेऊन त्या बाहेर काढतात, खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं करतात आणि ही वानखेडे बाई त्यांच्या पुण्यातलीच आहे, त्याही पुण्यातल्याच आहे। त्यांना हिच्यावर कठोर कारवाई करायचं सुचत नाही का? त्यांना आमच्या महिलांच्या वतीनं मी प्रश्न विचारते, जर ही बाई जर अशी तुम्ही सुसाट सोडली तर तुम्ही एक स्त्री आहात, तुम्ही एक राजकारण करता, बाहेर फिरता, तर तुमच्यावरही ती बोलल्याशिवाय राहणार नाही ही मी सर्व महिलांच्या वतीनं ग्वाही देते। आणि या बाईवर सर्व जे सत्तेत बसलेले जे नेते आहेत त्या नेत्यांनी सर्वांनी एकत्र येऊन तिच्यावर कठोर कारवाई करावी, तरच कुठेतरी स्त्री शक्तीला मान मिळेल, स्त्री शक्ती पुढे येऊ शकेल आणि आम्हाला समाजात फिरण्याची संधी मिळेल। आणि या बाईने जर असं बोललं तर तिचं बोलणं ऐकून आम्हालाही कुठेतरी खाली माना घालावं लागतात आणि आम्हालाही आमच्या घरात आमच्या मुलींना उत्तर द्यावं लागतात। काय उत्तर द्यावं? एक स्त्री जर अशी एका स्त्रीला, एका महान पुरुषांना जर असं बोलती तर खरंच तिच्या इतकं दुर्दैव कोणी नाही, खूप वाईट वाटतं। आणि म्हणून मी पूर्ण या सत्तेतल्या सरकारला, या रुपालीताई चाकणकरला, महिला आयोगाच्या आणि महिला बालकल्याणच्या ज्या आदित्यताई तटकरे त्यांनाही विनंती करते की हिच्यावर कठोर कारवाई करावी, तरच आम्हाला कुठेतरी न्याय मिळेल।
तालुक्यातील सकल मराठा समाज हा संगीता वानखडे जी काही बाई गरळ ओकणारी बाई आहे आणि नेहमीच गेल्या आपण जवळपास मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन चालू झाल्यापासून आपण ही घटना पाहतोय। वारंवार 1-2 दिवसानंतर आपण फेसबुक असेल किंवा युट्यूब चॅनल असेल त्याद्वारे आपण लाईव्ह येतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या समाजातील असेल किंवा इतर समाज बांधवांतील जे काही त्यांचे नेतृत्व आहे त्यांच्या अतिशय खालच्या पातळीवर गलिच्छ पातळीवर जाऊन टीका करतात आणि एकंदरीत त्याच्यातून त्यांना कुठेतरी फेम मिळवायचा असतो, त्यातनं त्यांना व्ह्यूज लाईक्स मिळतात आणि त्या लाईकचं परिमार्जन हे कुठेतरी अर्थार्जनात होत असतं आणि त्यातनं त्यांना पैसा कमवायचा आहे असं एकंदरीत त्यांचा धंदा दिसतोय। परंतु त्यांनी गेल्या 3 दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटलांचं जे काही आंदोलन यशस्वीरित्या पार पडलं त्याचं त्यांना पोटदुखी झाली आणि त्या पोटदुखीतून त्यांना जो काही असलेला राजस्व आहे याच्यातून त्यांची हिंमत वाढून गेलेली आणि त्या हिमतीद्वारेच त्यांनी आमच्या आया बहिणींबद्दल मराठा समाजाच्या आई बहिणींबद्दल जे काही अश्लाघ्य वक्तव्य केले त्याचा आम्ही सर्व मराठा समाज बांधव संगमनेर तालुका निषेध करतो आणि त्यांना एकच सांगतो, आमच्या आई बहिणी काही उघड्या पडलेलं नाही। इथं जी काही पोलीस यंत्रणा ती सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, आपल्या सर्व समाज बांधवांच्या संरक्षणासाठी उभी आणि त्याचद्वारे आम्ही आमचे जे काही रखवालदार आहेत किंवा जे आमचे संरक्षण करतात त्यांच्याकडे आम्ही आमची विनंती घेऊन आलो होतो की या बाईला धडा शिकवण्यासाठी कुठेतरी याच्यात तक्रार दाखल करणं गरजेचं आहे। त्यांनी आम्हाला योग्य ते सल्ला दिलेलाच आहे। त्याचपूर्वी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांचे यांचे राईट हँड चेतन उद्धव शेवाळे हे परवा दिवशी संगमनेरला आले, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन केल्यानंतर या बाईला महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक 343 तालुके आणि या 343 तालुक्यांनी प्रत्येक तालुका पोलीस स्टेशनला आम्ही अशा पद्धतीने तक्रार दाखल करणार आहोत आणि ही जी काही पिलावळ आहे जिला राजश्रय मिळालेला आहे तिच्या नांग्या जागेवर टेचण्याचं काम आम्ही सकल मराठा बांधव या ठिकाणी करणार आहोत। त्याचबरोबर मी आपल्या संगमनेर तालुक्यातील जे भीमसैनिक आहेत त्यांना पण आग्रहाची विनंती करतो, तिने एका व्हिडिओमध्ये लाईव्ह येत 5,000 रुपयाला भीमसैनिक मुंबई येथे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये पर डे साठी बसवलेले एका दिवसाला 5,000 रुपये। मला वाटतं आपले भीमसैनिक विकले जाणार आहेत बिलकुल नाहीये आणि त्यांनी पण अशा पद्धतीच्या स्टेटमेंटचा जाहीर येऊन पुढे येऊन निषेध केला पाहिजे आणि याबद्दल करावा तेवढा निषेध हा कमीच आहे। तरी मी आपल्या संगमनेर तालुका सर्व सकल मराठा बांधवांच्या वतीनं या संगीता वानखडेचा जाहीर निषेध व्यक्त करतो। या संगीता वानखडेचं करायचं काय, या समाजद्रोही संगीता वानखडेचं करायचं काय। संगीता वानखेडे म्हणून जी या महिला आहेत त्यांनी आज या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या माता भगिनींच्या अतिशय खालच्या पातळीवर जाऊन मराठा समाजाच्या माता भगिनींना त्यांनी या ठिकाणी घाण अशा त्यांच्यावर आरोप केलेले आहेत। त्याचप्रमाणे भीमसैनिकांनी पैसे घेऊन या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभाग घेतला या पद्धतीने भीमसैनिकांची सुद्धा त्यांनी या ठिकाणी बदनामी केलेली आहेत। अशा या विकृत महिलेचे आम्ही संगमनेरच्या तमाम समविचारी संघटनांच्या माध्यमातून सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो। आज या ठिकाणी जरांगे पाटलांच्या माध्यमातून सर्वसामान्य मराठा समाजाला न्याय भेटण्यासाठी मोठं आंदोलन या ठिकाणी मुंबई या ठिकाणी झालेलं आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातील मराठा समाज आज त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, त्यांना साथ देण्यासाठी त्या ठिकाणी आज एक आंदोलन चालू आहे। आपले बांधव रस्त्यावर आहेत म्हणून मुस्लिम समाज असेल, बौद्ध समाज असेल, ओबीसी समाजातले सुद्धा बरेच लोक त्या ठिकाणी त्यांना मदत करण्यासाठी गेले, कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये एक बंधुभाव आहे, तर आपण सगळ्यांना एकमेकांना सोबत घेऊन चालतो। आंदोलन हा प्रत्येकाचा अधिकार आहे, सरकारच्या विरोधात ते आंदोलन असतं आणि सर्वसामान्य लोक त्या आंदोलनात सहभागी होतात, एकमेकाला सहकार्य करतात अशी आपल्या सर्वांची या ठिकाणी भूमिका असते। परंतु या ठिकाणी ही महिला आपण बघितली असेल की नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांवर आरोप करीत असते, पैसे घेतात। जसे आता आमचे शेलकर साहेब बोलले का तिला रिचार्ज केला का ती कामाला लावते, अतिशय विकृत अशी महिला आहे। त्याचा आम्ही सर्व स्तरातून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमच्या सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्याचा निषेध व्यक्त करतो। या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे प्रशासनाला, त्यांनी योग्य कारवाई केली पाहिजे, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही। मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी आमच्या मराठा बांधवांसोबत आम्ही या ठिकाणी उभारू अशी आम्ही ग्वाही देतो। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत।